नमस्कार गाईज, आम्ही आता आलो आहोत माहीम बीचमध्ये, जिथे कोळी लोकांचं फिश आणि कोळी लोकांच्या मसाल्यामध्ये फ्राय केलेलं फूड भेटतं. सो तुम्ही पण या आणि एन्जॉय करा आमच्याबरोबर. चला. आम्ही जिजा माता महिला बचत गट मध्ये आलो आहोत. बोंबिलची एक प्लेट ह्यांच्याकडे, ते बोंबिल फ्राय करण्यात येत आहे. किती मस्त वाटतोय ना हा साऊंड. माहीम बीचला आलो आहे आम्ही. एकदम सी टच आहे सगळं हे, आणि BMCने खूप चांगलं काम केलेलं आहे. आम्हाला कोळी लोकांचं खायची संधी ही आम्हाला या सगळ्यामुळे मिळते. आणि एकदम गोवा वाईब आहे, सगळे लाईट्स आहेत एकदम छान, आणि एकदम समोरच समुद्र आहे. आणि मला समुद्र दिसतोय आणि समुद्रासोबत ग्रीष्मा पण दिसतोय. दॅट्स अ गुड थिंग फॉर मी. खूप सुंदर आहे इथे. महिलांनी खूप मस्त त्यांचा बिझनेस ओपन केला आहे आणि खूप टेस्टी फूड भेटते. आमचे अजून बोंबिल फ्राय येत आहेत. सो जेव्हा आम्ही टेस्ट करू तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू. बट आय एम सो प्राऊड की सगळ्या महिला इथे काम करतात. ॲज अ वर्किंग वुमेन आय एम फिलिंग सो ग्रेटफुल अँड सो नाईस. केलेले आहेत आणि किती मस्त आणि टेम्पटिंग वाटत आहेत ते. ओ माय गॉड, लेट्स टेक इन ओवी. तू विचारलंयस ना ह्याच्यामध्ये एग नाही आहे? हां, आम्ही ॲक्च्युली स्टॉल्समध्ये जाणार आणि टेस्ट करणार आहोत. सो हे सर्वात ॲक्च्युली आमचं फेवरेट आहे, म्हणून आम्ही सध्या तरी बोंबिल फ्राय मागवलं आहे. आणि खूप आता आपण इकडे आलो आहोत तर हे एक्सपेन्सिव्ह असेल. दूध हे फक्त काहीतरी 200 रुपयालाच आहे. सो यू गाईज कॅन कम अँड डिग इन विथ अस थ्रू आवर व्हिडिओ. कम ऑन. नॉन प्रो ईटर फिश लवर काटे काढून खातात आणि प्रो फिश ईटर काटे खातात. I can stop eating. It's very nice. मतलब genuinely nice आहे. असं उगाच नाईस नाही बोलत आहोत आपण ना. बिस्किट. येस. फ्रेश सुरमई केवढी मोठी आहे इथे. ह्यांचं 1 फूट. हे तांडेल्स किचन नाव आहे इकडच्या स्टॉलचं. डू विजिट. माणसं खूप छान आणि प्रेमळ आहे तिथे आणि खूप स्वस्त आहे. असं पण नाही की खूप मला महागात भेटेल. इट्स व्हेरी नाईस. रिझनेबल प्राईसमध्ये सगळं आहे. त्यापैकी सी व्ह्यू आणि हा छोटूसा बगलू पण आहे इकडे. मस्त सी व्ह्यू आणि आम्ही आमचे फ्राय खाणार. प्रॉन्स फ्राय आलेले आहेत आणि ही त्यांची 2 चटणी आहे, ग्रीन आणि इमलीची. हा कॉम्बो तर मी फर्स्ट टाइम बघितलाय. हा वाला कॉम्बो. हो. तर फर्स्ट बाईट मी प्रॉन्सची घेणार आहे. बघा किती मस्त आहे. मी इमलीच्या चटणीमध्ये बुडवते. चटणी वा वा, खूप गरम आहे. व्हेरी यम्मी. व्हेरी यम्मी, व्हेरी फ्रेश. हां, व्हेरी फ्रेश. भाकरी मागवतो मी आता. तुम्हाला काहीच माहितीच आहे, मला असं सुकं मी खात नाही कधी काय. आय नीड रोटी, भाकरी, समथिंग. मस्त पापलेट मागवलं आम्ही मोठं. हे पण एवढं महाग नाही आहे. मस्त पापलेट आहे. फ्राय, तवा फ्राय मागवलंय पापलेट. अँड माझी भाकरी. अँड ह्याची भाकरी. भाकरीची साईज दाखव जरा. ओ नाईस. आणि गरम आहे. शोलो, लेट मी कॉन्सन्ट्रेट नाव. असं हे ब्रेक केल्यावरती मस्त ह्याचं फ्रेश बाऊ येत आहे बघा. म्हणून मी काहीतरी घेतो.
फूड कोमा बोंबील पण खूप फ्रेश आहे बघा. अवली लवली कोली आहे. लेट्स डिग इन गाइस, लेट्स डिग इन. सहलीला जायचं सहलीला. आम्ही क्रॅब पण मागवलंय आणि मला वाटलं नव्हतं की हे एवढं मोठं येईल. खतरनाक. पण मस्त आलंय. नको टाकू माझ्या याच्यात, नाही तर मी गेलो खतम आहे. जसं ग्रीष्मला अंड्याची अलर्जी आहे तशी मला खेकड्याची अलर्जी. सॅडली आय कॅन हॅव खेकडा, आय कॅन सी खेकडा, बट तू तर बघू पण नाही शकत अंडे. गाईस खेकडा बघा, जो हिच्या हाताहून पण मोठा खेकडा आहे. एक खेकडी खेकड्याला खाते. मन सोक्त कसा खेकडा खाते बघा. आता फोडणार कसा आहे ती मला ना माहिती. हतोडी वितोडी काय दिलेली नाही आहे. बरोबर फोडते काही. नाही बघतेच मी आता कसं फोडते. माझ्यावर काय उडाला नाही पाहिजे बस. बघच तू. हा एकदा उडालं होतं. डायरेक्ट हात गेलेला त्याच्या हातात झूप. तसं मी काळं शर्ट घातलंय, मला काही प्रॉब्लेम नाही. व्हाईट असतं तर जरा. तुझंच आहे लाईट शर्ट. मी बरोबर खाते. हो, खेकडा माझा एनी टाइम फेवरेट आहे. हो. यू कॅन आस्क माय फादर. कारण का मला त्याची ॲलर्जी आहे ना, म्हणून तुझा फेवरेट झाला तो. मला लहानपणापासून आवडतो, असं काय नाही तुला ॲलर्जी आहे म्हणून. लहानपणापासून मी क्रॅब खाते. ओके. ओ क्रॅब. ओ क्रॅबचं कसं? ओ क्रॅब बघ ना केवढा आहे बघ ना. आरा खतरनाक. खा बाबा खा, आरामात खा, मनसोक्त खा. अशी सुखी राहा, आनंदी राहा. अशीच आनंद. तुझा आनंदात माझा आनंद आहे. पण ह्याच्यासाठी मला वेगळी प्लेट पाहिजे, अलग अलग आहे. पण हे तुझे नखरे काय? मी तर अशीच खाते आणि तुला कसले प्लेट्स पाहिजेत? छोटीशी प्लेट जे आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचं असतं कधी पण माणसांनी. एवढे नखरे दाखवायचे? ऍडजस्ट नाही करणार, पैसा पुरा दे रहा हूं मैं. देवा मी बरी बाबा, मी असं नाही, मी मस्करी करतो गाईस. असाच आहे हा रियालिटी. दिस इज रियालिटी बिकॉज त्याला या प्लेटमध्ये, एका प्लेटमध्ये काही खायचं, त्याला वेगवेगळे प्लेट्स पाहिजे होते. आणि मी बघा एकाच प्लेटमध्ये सगळं खाल्लंय, एका प्लेटमध्ये सगळं खाते. केवढीची प्लेट आहे तरी सुद्धा डहो, भाकरी डहो, काय काय डहो. मी बघा सगळं एकाच प्लेटमध्ये खाते आणि ह्याचेच नखरे आहेत. तुझी भाकरी कुठे आहे? पण ही तू अर्धी घेतेस ना. तुझ्या ती मला दिली तिने, जी तिने आणली त्याच्यातच मी खाते. मी वेगळं काय मागवलं नाही माझ्यासाठी. तू एक्स्ट्रा सगळं हवे तुला. कोलकडी मला शर्मिला काकीसारखी वाटते टेस्टला. वाटते म्हणजे टेस्टिंगला शर्मिला की बनवते ना तशीच आहे, तसं बोलायचं. शर्मिला कशी वाटते? तो कुठं ये बेडा मेरी जान. शी पागल झालाय वाटतं हा सी फूड खाऊन. असं नाहीये हा गाईज. हे बघा हे काय आहे एवढं मोठं. तोडते बघ अशी, तोडते बघ अशी. क्या आपके कोलगेट में नमक है? सेन्सोडाईन वापरते मी. तो सेन्सोडाईन में नमक है क्या? माझ्या भावाला नेहमी हे क्वेश्चन असतं की सेन्सोडाईनचं टूथपेस्ट वापरून वापरून तुमची तोंडाची चव गेली आहे. पण असं नाही आहे. मला खेकड्याची चव येते मस्तपैकी. तो काय ते काय बोलतात त्याला? डांगा काय? डेंगा. डेंगा. एवढा मोठा डेंगा बघा. 20 किलोचा मासा असतो. मस्तपैकी भरलेलं. असं पण नाही की एम्प्टी आहे. इट्स लाईक फुल. सी ऑब्विसली बाई, एवढा मोठा खेकडा. तर पुढचं कसं तोडणार आहेस ते? अरे अरे
जमतंय हिला, जमतंय काहीतरी. सगळे आता खेकडे खाणारच बाबा. तू काय ते हा व्लॉग टाकशील ना तेव्हा रविवार वगैरेच ठेवा बाबा. आज शुक्रवार आहे, वाराच्या दिवशी व्लॉग टाका, नाही तर काय वेजच्या दिवशी खेकडे बघितले ना लोकांनी. वा वा, आवाज येतोय खडाकूळ. एक्सपर्ट आहे वाटतं रे मला. एक्सपर्ट्स. खेकडा इज माय जीव का प्राण. अरे पडलं. फुल भरलेला खेकडा आहे. फुल टू. तू पण आता फूड कोमामध्ये जाणारच वाटतं. मी गेलीच ऑलरेडी. मी आता झोपणार. पण मी विसरले नाही तू कोणाला आज घेऊन येणार असते. हो हो, डन डन. सर्वात मेन, मी 2 हात यूज नाही केलेत खेकडे खायला. मी 1 हाताने खेकडे खाल्लेत. बाय द वे ओमकार ओके, सोफिस्टिकेटेड खेकडावाला. प्रो बोलायचं होतं. प्रो खेकडा खाणार आहे. असे सेम खूप सारे स्टॉल्स आहेत इथे, बट आमचं पोट त्याच जागी एवढं भरलेलं की आम्ही पुढे कुठे जाऊ शकलो नाही. बट तुम्ही नक्कीच या सगळ्या स्टॉल्स मध्ये जावा आणि मजा घ्या फिश फूडची. खूपच छान, खूपच यम्मी अँड टेस्टी आहे. हे व्ह्यू बघूनच खूप बरं आणि शांत वाटतं. चिकचिकच्या दुनियेमधून बाहेर खूप शांतता आणि खूपच सुंदर आणि मस्त वाटतं इकडे. अशा प्रकारे आमचं फॅन्टॅस्टिक डिनर झालं आहे. फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. हो, मस्त फ्रेश फूड सगळीकडेच भेटतंय. कुठल्याही स्टॉलवर तुम्ही जा, तुम्हाला फ्रेश फूडच भेटणार. फ्रेश फिश भेटणार आणि ऑफकोर्स कोरियन स्टाईल फिश भेटणार. सो डू विजिट हिअर अँड डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल Chris my own car vlog. Yeah.